लक्ष द्या, काल आपण स्पॉन्टेनियस रिएक्शन पाहिली आणि त्याचे फीचर्स पाहिले होते. स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणजे काय होते की इरेग्युलर रिएक्शन, इरिव्हर्सिबल रिएक्शन, जी रिएक्शन कधी रिव्हर्स होत नाही, जी स्वतःवरून स्टार्ट होते स्वतःवरून बंद पडते, रिव्हर्स कधी होत नाही, अशा रिएक्शनला आपण स्पॉन्टेनियस रिएक्शन असं म्हणतो. आज आपण नवीन कन्सेप्ट स्टार्ट करणार आहोत की जो बेसिस आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वर, तो म्हणजे आहे एंट्रोपी. काय आहे तो? एंट्रोपी. येस. आता एंट्रोपीची व्याख्या बघा काय, हे डिसऑर्डर आहे. काय आहे हे? डिसऑर्डर किंवा त्याला रॅन्डमनेस म्हणतात. तर काय म्हणतात? रॅन्डमनेस. त्याला एंट्रोपी म्हणतात. याची व्याख्या अशी यांनी लक्ष द्या, एंट्रोपी इज अ मेजर ऑफ मॉलिक्युलर डिसऑर्डर. एंट्रोपी इज अ मेजर ऑफ molecular disorder or randomness. Entropy is a measure of molecular disorder or randomness. आता लक्ष द्या, मॉलिक्युलर डिसऑर्डर आणि रॅन्डमनेस म्हणजे काय पहा. आता एंट्रोपी इज अ मेजर ऑफ, मेजर म्हणजे मोजणं. काय मोजते? मॉलिक्युलर डिसऑर्डर. समजा एखादा मॉलिक्युल्स आहे, एखाद्या मॉलिक्युल्स मध्ये कोणता घटक कमी आहे, कोणता घटक जास्त आहे, या रॅन्डमनेस किंवा आपल्या डिसऑर्डर किंवा रॅन्डमनेस मोजणं. कसं? समजा जर एखाद्या वेळेस प्रार्थनेसाठी मुलं जर उभे राहिले लाईन, तर आपण काय करतो की बरोबर लहानासमोर येतो, बरोबर अरेंजमेंट करतो की नाही, डिसऑर्डर झाली नाही पाहिजे. मग तशा प्रकारची डिसऑर्डर, मॉलिक्युलर डिसऑर्डर म्हणजे मेजर करणं, किती ऍक्युरेट आहे, किती कोणत्या प्रमाणे हा चांगला आहे, कोणत्या किती प्रमाणे हा खराब आहे, तर सर्वांचं मेजरमेंट करणं त्याला म्हणतात एंट्रोपी. त्याला काय म्हणतात? एंट्रोपी. एंट्रोपी इज द मेजर ऑफ मॉलिक्युलर डिसऑर्डर. मॉलिक्युलर मधले झालेली डिसऑर्डर, मॉलिक्युल मध्ये झालेली डिसऑर्डर त्याला म्हणतो आपण, काय म्हणतो? मॉलिक्युलर डिसऑर्डर ऑर रॅन्डमनेस. रॅन्डमनेस म्हणजे व्हॉट? रॅन्डमनेस म्हणजे लगातारपणा आहे ना, एकामागे एक, एकामागे एक, एकामागे एक, अशा प्रकारची अरेंजमेंट करणं, ते मेजर करणं, ते काम कोण करते? एंट्रोपी करते. आता ही एंट्रोपी टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल का बरं असते, याचे काही रिझन्स आहे. व्हाय म्हणजे पुढचा प्रश्न आपला, व्हाय द एंट्रोपी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे ही जी एंट्रोपी आहे ही टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय असते? ज्यावेळेस आपण हीट ऍड करतो. व्हेन द हीट इज ऍड, व्हेन द हीट इज ऍड, म्हणजे ज्यावेळेस हीट ऍड करतो आपण त्यावेळेस एंट्रोपी ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते टेम्परेचरला. असं का? लक्ष द्या. पहा, when heat is added, पहिला मुद्दा यायला, when heat is added, when heat is added to a system, the molecular motion increases. The molecular motion increases owing to increase
kinetic energies. This result in increase molecular disorder and thus entropy of the system. Delta S is proportional to Q reverse. Number second, addition of heat increase randomness depends upon temperature. If a certain amount of heat is added to a system at a higher temperature, then the disorder causes is lesser than that causes by adding the same amount of heat. To system. At the lower temperature. Hence, entropic change delta S relates reciprocally to temperature. At which the heat is added. लक्ष द्या काय म्हणणे एंट्रोपी इज अ मेजर ऑफ मॉलिक्युलर डिसऑर्डर और रँडमनेस म्हणजे मॉलिक्युलर मध्ये होणारी डिसऑर्डर
किंवा रॅन्डमनेस मेजर करण्याचं एकमेव साहित्य त्याला आपण एंट्रोपी म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? एंट्रोपी. आता बघा, why the entropy is inversely proportional to the temperature when the heat is added. ज्यावेळेस आपण एखाद्या सिस्टीम मध्ये हीट ऍड करतो त्यावेळेस ती जे एंट्रोपी आहे ती टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल का बरं असते? आता एंट्रोपी म्हणजे काय असते? रॅन्डमनेस, डिसऑर्डर. मग हीट भेटली आपण तर डिसऑर्डर काय होईल? हीट जर आपण ऍड केली तर डिसऑर्डर वाढेल की कमी होईल? वाढणार. म्हणजे टेम्परेचर वाढून राहिलं तर डिसऑर्डर काय होणार? वाढेल. पण हे उलट आहे. हीट इज ऍडेड, डिसऑर्डर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे एंट्रोपी. म्हणजे एंट्रोपी वाढली तर टेम्परेचर कमी होते आणि टेम्परेचर वाढलं तर एंट्रोपी कमी होते. असं का? हा प्रश्न थोडासा उलटा आहे म्हणून तुम्हाला मी लिहून दिला तो. कसा आहे? आपण ज्यावेळेस सबस्टन्सला हीट देतो त्यावेळेस काय होते? त्याची रॅन्डमनेस वाढते ना. परंतु याच्यामध्ये काय होणार? कमी होणार. आता काय कमी होणार ते पाहायला पहिले. नंबर फर्स्ट पहा, when a heat is added to a system, ज्यावेळेस आपण हीट ऍड करतो सिस्टीम मध्ये, the molecular motion increases owing to increase their kinetic energy. म्हणजे पहा, ज्यावेळेस एखाद्या समजा आपण पाणी आहे, पाण्याला हीट दिली, गरम करून पाण्याला काय होते? ते मोशन जे आहे मॉलिक्युल ते वाढते. अंदरचे मॉलिक्युल भुरभुरीस आहे ना, वरती जात असे आणि ते उकळते पाणी. पहा कशा प्रकारे कंडिशन होते. पहा, when the heat is added to a system, एखाद्या सिस्टीम मध्ये आपण हीट ऍड केली तर काय होते? the molecular motion increases. त्या मॉलिक्युल मधलं मोशन जे आहे ते काय होते? इन्क्रीज काय होते? owing to increase of their kinetic energy. त्याची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळे ते हालचाल करायला सुरुवात करतात. ज्यावेळेस आपण हीट देऊ त्यावेळेस ते जे पार्टिकल आहे त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. कायनेटिक एनर्जी ऍक्टिव्ह होऊन जाते त्यावेळेस ज्यावेळेस आपण त्याला हीट देतो. दिस रिझल्ट इन इन्क्रीज मॉलिक्युलर डिसऑर्डर. आणि त्याच्यामध्ये काय होते? यामुळे मॉलिक्युलर डिसऑर्डर इन्क्रीज होते. काऊन? एकाने त्याला काय होतात? फेक्टर इव्हेंट. कोण फेक्टर? कारण मॉलिक्युल काय होऊन राहिले? स्प्रेड होऊन राहिले ना. स्प्रेड होऊन राहिले म्हणजे इरेग्युलरिटी वाढून राहिली. पहा काय म्हणते? दिस रिझल्ट इन द इन्क्रीज मॉलिक्युलर डिसऑर्डर अँड thus entropy of the system delta S is proportional to the Q reverse. आता Q म्हणजे काय होते? हीट. रिव्हर्स हीट दिलं जाते कोणाला? त्या मॉलिक्युलला आपण रिव्हर्स हीट देतो ना. मग पुढे पाहायला काय होते? ऍडिशन ऑफ हीट इन्क्रीजेस रॅन्डमनेस डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. म्हणजे ज्यावेळेस आपण हीट ऍड करतो ते हीट ज्यावेळेस देतो आपण त्यावेळेस काय होते? ते जे रॅन्डमनेस असते ते कशावर डिपेंड असते? टेम्परेचरवर डिपेंड असते. पहा, इफ अ सर्टन अमाउंट ऑफ हीट इज ऍडेड, ज्यावेळेस आपण एखाद्या विशिष्ट प्रमाणाची हीट ऍड करून राहिलो टू अ सिस्टीम ऍट अ हायर टेम्परेचर, then the disorder causes is lesser than that causes by addition of same amount of heat to system at lower temperature. म्हणजे पहा काय होते की ऍडिशन ऑफ हीट इज इन्क्रीज. ऍडिशन ऑफ हीट इज इन्क्रीज. जर आपण हीट जास्त त्याला ऍड करून आलो, रॅन्डमनेस डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. रॅन्डमनेस टेम्परेचरवर काय असते? डिपेंड असते. आता बघा, इफ अ सर्टन अमाउंट ऑफ हीट इज ऍडेड, समजा एखाद्या विशिष्ट प्रमाणाची हीट आपण ऍड केली टू अ सिस्टीम, कोणाला? सिस्टीमला दिली ऍट अ हाय टेम्परेचर. हा प्रकार ऍट अ हाय टेम्परेचर, देन द डिसऑर्डर कॉजेस लेसर. म्हणजे टेम्परेचर हाय असलं तर डिसऑर्डर काय होते? कमी. काय होते? कमी. टेम्परेचर एकदम हाय असलं डिसऑर्डर काय होते? कमी. खूपच तापून झालं आपण तर काय होते? ते दुधाचे मॉलिक्युल जे असतात, आता पासून म्हणजे हे आहे कोजागिरी पौर्णिमेचा टाइम आहे, सीझन आहे, मग समजा खूपच त्याला हीट केलं आपण, ते मॉलिक्युल काय होतं? जवळ घट होते. म्हणजे टेम्परेचर काय होते?
डिक्रीज. काय होते? डिक्रीज. मग पहा, heat is added to a system at higher temperature, then the disorder causes lesser than कधी ज्या वेळेस आपण then causes by addition of same amount of heat to a system at lower temperature. लोअर टेम्परेचरला जर हिट केलं काय होईल? समजा हायर टेम्परेचरवर जर आपण ते जला उतरलेलं काय होते? त्यापासून बासुंदी काय नाही ते स्प्रेड होत नाही. लोअर, मध्यम 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 एकदम गोडच राहतात. हा म्हणजे काय तयार होईल? बासुंदी तयार होईल त्या अवस्थेत. मग अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे हा. ज्यावेळेस समजा एखादी रिएक्शन घडवणार आहे, समजा आता अल्कोहोलची पाण्यासोबत रिएक्शन टाकली, आपण अल्कोहोलला पाण्यामध्ये ऍड केलं, त्याला हीट करून राहिलं, तर एक खट्टा जर हिटले आपण त्यातून ते व्हेपर्स आहेत पाण्याचे ते निघून लागतील. मग थोड्या थोड्या प्रमाणात त्याला हिटली ते काय होतील? हळूवारपणे त्या वॉटरच्या मॉलिक्यूल सोबत आपला बॉन्ड फॉर्म करतील. अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे याचं. आणि अशा प्रकारे हीट वाढली म्हणजे टेम्परेचर काय होते? कमी होते. म्हणजे एंट्रोपी जे आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कोणाला? टेम्परेचरला. जे एंट्रोपी आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचर. हीट आणि टेम्परेचर दोन अलग अलग कन्सेप्ट आहेत. हीट आणि टेम्परेचर अलग अलग कन्सेप्ट आहेत. हीट वाढली की रॅन्डमनेस वाढते, पण टेम्परेचर वाढलं की रॅन्डमनेस कमी होते. हीट आणि रॅन्डमनेस हे दोन्हीही हीट आणि टेम्परेचर हे दोन्हीही अलग अलग कन्सेप्ट आहेत या चॅप्टर मध्ये. हीट आणि टेम्परेचर याच्यामध्ये तारतम्य नाही. हीट वाढली की रॅन्डमनेस वाढते, परंतु हीट वाढली की टेम्परेचर काय होते? कमी होते. असे कन्सेप्ट आहे. आणि म्हणून एंट्रोपी ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते कशाला? टेम्परेचर. आता पुढचा आहे तर काय आहे? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय आहे? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा एंट्रोपीवर रिलेटेड कन्सेप्ट आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. Second law of thermodynamics. आता सेकंड लॉ काय म्हणते पहा, लिहा. सेकंड लॉ म्हणते the second law of thermodynamics states that the total entropy of the system and its surrounding increases in the spontaneous process. It states that the total entropy of the system and its surrounding increases in a spontaneous process. Total energy or total entropy of the system and its surrounding increases in the spontaneous process. Second law of thermodynamics states that the total entropy of the system and its surrounding increases in the spontaneous process. आता आपल्याला एंट्रोपी म्हणजे काय माहिती आहे आणि स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे काय माहिती आहे हे आपण पहिलेच पाहिलं. सेकंड लॉ मध्ये जे कन्सेप्ट आहे ते आपण पहिलेच एक्सप्लेन केले. स्पॉन्टेनियस प्रोसेस तुम्हाला माहिती आहे काय म्हणतात आणि एंट्रोपी सुद्धा माहिती तुम्हाला काय म्हणतात. एंट्रोपी म्हणजे काय होते? रॅन्डमनेस किंवा मॉलिक्युलर डिसऑर्डर, त्याला आपण एंट्रोपी म्हणतो. नंतर
पुन्हा पुन्हाची एंट्रोपी सिस्टीमची आणि सराउंडिंगची इनक्रीज होते. कोणत्या प्रोसेसमध्ये? स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये, म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये एंट्रोपी ऑफ द सिस्टीम काय होते? इनक्रीज होते. काय होते? इनक्रीज. एंट्रोपी म्हणजे मॉलिक्युलर डिसऑर्डर किंवा रँडमनेस. रँडमनेस कोणाची? मॉलिक्युलची. टोटल रँडमनेस ऑफ मॉलिक्यूल. एंट्रोपी केले काय आपण? टोटल रँडमनेस ऑफ मॉलिक्यूल ऑफ द सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग increases in the spontaneous process. लगातार जर करत गेलो आपण तर काय होते? ते एंट्रोपी समजा आता एखादा हे आहे, हीट देत गेलो काय होते? मॉलिक्यूल फार म्हणजे इनक्रीज होते. मग तोच आपला सेकंड लॉ. सेकंड लॉ स्टेट दॅट द टोटल एंट्रोपी ऑफ द सिस्टीम and its surrounding increases in the spontaneous process. Increases in the spontaneous process. The total entropy of the system and its surrounding increases in the spontaneous system. It is called as second law of thermodynamics. Clear procedure. Therefore, delta S total equal to delta S system plus delta S surrounding is greater than 0. Is greater than 0. झालं. आता आहे रिलेशन बिटवीन delta S total and delta G. delta G म्हणजे काय होते? गिव्स फ्री एनर्जी. delta G म्हणजे काय होते? गिव्स फ्री एनर्जी. आणि delta S टोटल म्हणजे काय होते? एंट्रोपी ऑफ द सिस्टीम. पाथ कसा आहे? We know that delta S system your total equal to delta S system plus delta S surrounding. That is delta S total equal to delta S plus delta S surrounding. Equation number first. Now according to second law of thermodynamics, according to second law of thermodynamics, for the process to be spontaneous, delta S
total is greater than 0 if delta H is the enthalpy change therefore delta S surrounding equal to minus delta H upon T. Therefore delta S total equal to delta S minus delta H upon T. Therefore T delta S total equal to T delta S minus delta H minus T delta S total equal to minus T delta S plus delta H. Therefore equation number second therefore minus T delta S total equal to delta H minus T delta S. Equation number second. We know that delta G equal to delta H minus T delta S. Equation number 3. From 2 and 3 delta G equal to minus T delta S total. काय आहे रिलेशन बिटवीन डेल्टा एस टोटल अँड डेल्टा जी म्हणजे डेल्टा जी म्हणजे काय होते गिस्ट एनर्जी याचं एक्सप्रेशन आहे आपल्याला पुढे आपण तोच डेल्टा एस टोटल इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग हा कॉन्सेप्ट लक्षात आहे. नंतर बघा पुढे that is delta S total equal to delta S plus delta S surrounding. आता बघा now according to second law of thermodynamics for the process to be spontaneous delta S total greater than 0 if delta H is the enthalpy change. त्यावेळेस काय होते की हा सिस्टीमचा आहे हा आपण डेल्टा घेतो सराउंडिंग म्हणजे तसं. आता ज्यावेळेस सराउंडिंगची व्याख्या काढायची असते आपल्याला त्यावेळेस टोटल हीट अपॉन टाइम सराउंडिंग काय असते टोटल हीट या सराउंडिंग मध्ये टोटल हीट आणि टेम्परेचर टाइम म्हणजे टेम्परेचर काय आहे टेम्परेचर आहे ना सराउंडिंग मधली हीट किती आहे तर टेम्परेचर किती आहे यामध्ये एंट्रोपी आहे. मग हा लक्षात ठेवा फॉर्म्युला कामाचा आहे डेल्टा एस सराउंडिंग इक्वल टू डेल्टा एच मायनस डेल्टा एच अपॉन टी. ही किंमत एक टाकून द्या कधी आता खाली काय केलं आपण टी न मल्टिप्लाय केला प्रत्येक टर्मला याने टी न मल्टिप्लाय केलं याने टी न मल्टिप्लाय केलं हा खालचा टी मोठा टी काय म्हणजे कॅन्सल काय येणार मग टी डेल्टा एस टोटल इक्वल टू टी डेल्टा एस मायनस डेल्टा एच. चिन्ह बदलून टाका सर इथे काय करा मायनस टी डेल्टा एस टोटल इक्वल टू मायनस टी डेल्टा एस आणि मायनस काय झालं प्लस डेल्टा एच. नंतर काय केलं आपण डेल्टा एच पहिले लिहिला आणि हा टी डेल्टा एच नंतर लिहिला मायनस टी डेल्टा एस टोटल इक्वल टू डेल्टा एच
minus T delta S. Equation number second. This free energy relation here. This free energy equal to delta H minus T delta S. हे भाव सारखे की आता हे सारखे आहेत म्हणजे हे काय असले पाहिजे सारखे म्हणजे डेल्टा G equal to minus T delta S total and this is the relationship between delta S total and this free energy change. याच्यावर प्रॉब्लेम येतात जिथे डबे करले की नाही याच्यावर प्रॉब्लेम येणं शक्य आहे ना याच्यामध्ये येतच या दोन रिएक्शन म्हणजे या दोन्हीच्यावर प्रॉब्लेम तुम्हाला येतात म्हणजे येतात हे हा एक डब्बा आणि हा एक डब्बा हे दोन फॉर्म्युले लर्न केले म्हणजे याच्यावरचे प्रॉब्लेम तुम्हाला आले दोनच कॉन्सेप्ट आहेत एक पहिला आहे आणि एक दुसरा आहे पहिला फॉर्म्युला कोणाचा आहे बघा पहिला फॉर्म्युला आहे डेल्टा एस सराउंडिंगचा विथ द फॉर्म ऑफ हीट आणि दुसरा कोणता आहे रिलेशन बिटवीन डेल्टा जी अँड डेल्टा एस अशा प्रकारे पाहिला आज काय पाहिला आपण आज पाहिला आपण एंट्रोपीची व्याख्या एंट्रोपी म्हणजे काय नंतर पाहिला आपण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि नंतर थर्ड कॉन्सेप्ट पाहिला आपण रिलेशन बिटवीन डेल्टा एस टोटल अँड डेल्टा जी तीन कॉन्सेप्ट पाहिले बाकीचा पाठ आपण पुढच्या लेक्चरला पोहा